सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण, मंत्र्यांपर्यंत ओळख असल्याची धमकी देत भाषिक शेरेबाजी करत रॉडनं हल्ला। कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमधली घटना। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक आक्रमक, मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक न केल्यास डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा। धाराशिवमध्ये पवन चक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी सुरूच, शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये रॉडनं मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न, पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, भाजपच्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल, 14 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक, भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी, भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणाव। बीडमध्ये सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार, मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा, तर आज सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार। मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही, अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इतरांच्या देवतांची हेटाळणी नको, मिळून मिसळून राहू, श्रद्धेचा आदर ठेवून राम मंदिर झालं, मात्र असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं असं नाही, मोहन भागवत यांचं वक्तव्य। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना घर आणि रोजगार द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। मुंबईतल्या बोट दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 14वर, अपघातानंतर बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह भाऊच्या धक्क्याजवळ सापडला, एक जण अद्याप बेपत्ता। बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत खुला होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सोनं 1000 तर चांदी 2000 स्वस्त, सोनं 75,629 रुपये तर चांदी 86,846 रुपये किलोवर। हुडहुडी कायम, पुण्यामध्ये पारा 10 अंशांखालीच, एनडीए परिसरात सर्वात कमी 7.5 तर शिवाजीनगरमध्ये 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये, नेवी नगर कुलाब्यामध्ये अतिवाईट, तर वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला मालाड आणि शिवडीमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची। कांद्याची आवक वाढल्यानं दरामध्ये प्रति किलो 10 ते 15 रुपयांची घट, घाऊक बाजारामध्ये नव्या कांद्याची 20 ते 30 रुपयांना विक्री। स्वारगेटहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या बसवर सोलापुरातील कुंभारी गावात 7-8 अज्ञातांकडून दगडफेक करणाऱ्यांची अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी। चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामने दुबईला खेळवले जाणार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा, 2027 पर्यंत पाकिस्तानातही भारतात खेळणार नाही। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।